शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही. त्यामुळं आमच्याकडे एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज पक्ष प्रवेश करतात. त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कमी जास्त होत राहतं. कोल्हापुरामध्ये संजय मंडलिकांनी शाहू महाराजांना दत्तकपुत्र म्हटलेलं आहे. हा कुठेतरी गादीचा अवमान नाही असं चर्चा आहे. संजय मंडलिक काय बोलले त्याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे व एकनाथ शिंदे. मला त्याबद्दल तुम्ही सहमत आहात का त्याशी? नितेश राणेंनी सरपंचांच्या बैठकीत सज्जड दम दिल्याची माहिती आहे समोर. काय दिलं? सज्जड दम दिलाय सरपंचांना. देणार नाही त्यांच्या निधीबाबत मी लिस्ट करणार आहे. त्याचबरोबरीनं धनंजय महाडिक देखील असंच म्हणाले की जर का लीड कमी मिळालं तर जे ग्रामपंचायत जास्त लीड देईल त्याला आम्ही 5 कोटीचा निधी देऊ अशा पद्धतीने म्हणजे पुढे अनेक दाखवलं जातं असा आरोप होत काही आहे. अभित नाही आहे. काही पैशाचं आम्ही थोडी दिलं. विकासाचा प्रश्न मांडला आहे हे मान्यच आहे. आम्ही काही संन्यासी तर नाही आहोत. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत. आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो. मोदीजींनी संपूर्ण आयुष्य देशाकरता दिलं आहे, समाजाकरता दिलं, जनतेकरता दिलं. साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे. शेवटी मतं मिळण्याकरता आम्ही काम करतो ना. शेवटी लोकशाहीमध्ये हाच आमच्या सर्वांचा प्रॉफिट असतं की आम्ही जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत 4 मतं आम्हाला मिळावे आणि त्यामुळे 4 मतं मिळाले पाहिजे याकरता केलेली भूमिका ही मान्यच आहे. आणि त्यांनी काय म्हटलं ते खरं आहे की जे गाव आमच्या पाठीशी राहतं त्या गावात दिलंच पाहिजे. नाही पाठीशी त्यालाच देऊ. ज्यांनी मत दिलं त्याचे धन्यवाद, ज्यांनी नाही दिलं त्याचे धन्यवाद. ज्याने दिलं त्याचेही काम करू, नाही दिलं त्यांचेही काम करू. साहेब नरेंद्र मोदी साहेब मोदी पीएम लायक नाही आहेत आणि गल्लीतले ते गुंड आहेत. काय मोदींचाही विनाश होणार असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. जेव्हा मोदीजींना असे नेते शिवाय येतात किंवा शिवी गाडी करतात, मोदींचे वडील काढतात, त्यांची आई काढतात किंवा गल्लीतला नेता म्हणतात, हे समजून जायचं की मोदीजी अबकी बार 400 पार होणार आहे. त्यामुळं पायाखालची वाळू घसरल्यावर असे त्या ठिकाणी थेटपण येत राहतात. माझे खासदार जे आहेत गजानन कीर्तिकर जे आपले सहयोगी पक्षाचे खासदार आहेत ते असं म्हणतात की तुम्ही संसद ताब्यात घ्या, 400 पार करा नाही तर संसद ताब्यात घ्या. पण जे ईडी लावण्याचा जो प्रकार आहे तर तो बंद करा. कुठेतरी भाजपने आणलेली ही संस्कृती असं औद्योगिक टोला त्यांनी लगावला आहे. यापेक्षा जास्त कारवाया काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या आहेत चिदंबरम असताना आणि ह्या कारवाया काही भाजप करत नाही. तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतं. आजकाल इन्कम टॅक्स आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं. कमी जास्त कोणा आढळला त्या ठिकाणी चौकशी करता येतं आणि चौकशी तर आमच्याही झाल्या आहेत. चौकशा प्रत्येकाच्या होतात. महाविकास आघाडीने आमच्या चौकशा केल्या 50-100 लोकांच्या. शेवटी सरकार हे याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्ष इन्व्हॉल्व नसतो. त्यांच्या रोजच्या प्रॉफिटवरनं त्यांच्या जे काही आपण जे सरकारकडे हिशोब देतो मालमत्तेचा वगैरे त्या ठिकाणी दिसतं सरकारला याला त्या यंत्रणाला त्या यंत्रणा निर्णय करतात. एक असा प्रश्न आहे की काल म्हणाले आणि की शरद पवारांनी 2014ला एनडीएमध्ये येण्याचा प्रयत्न केलेला होता. काय नक्की तर ते आपण काय सांगा? मी त्याचा साक्षी नाही. त्यामुळं भुजबळ साहेब जे बोलले असतील त्यावेळेस त्यांना ते माहिती असेल बोलले. अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा माहितीचा तेढा अजून सुटलेला नाही. काही काळजी करू नका. अर्ध्या तासाची बैठक होईल आणि सुप्रिया सुळे हे पवार गटाचे आहेत आणि सुनेत्र पवार हे बाहेरचे आहेत अशी शरद पवारने टीका केलेली आहे. कसं बघताय? पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही. ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळलाय, परिवाराला सांभाळलाय. परिवारात मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी, घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये. शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतकं मी मोठा नाही आहे. पण जे काही संस्कार संस्कृती या महाराष्ट्राची आणि देशाची आहे किंवा पारिवारिक संस्कृती आपली आहे त्या संस्कृतीमध्ये मोठ्या माणसांनी घरातल्या कुठल्याही लहान माणसाबद्दल थोडं आदरानेच बोललं पाहिजे असं मला वाटतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.